तिसरी गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोरं आहेत, तुम्हाला त्यांना वर देव नाही म्हणा, कशा बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बाप लई चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यांना चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरड आहे, एवढी बारीक काळ पोरगी द्यायची त्याला, तो 16चा पोऱ्या क्वार्टर पेतो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खुरट बापाच्या घरात 2 टाइम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय? हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95%चा पोऱ्या नको का? इथं कोणाला 95 आहे? मोठवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, मला हलवून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळा? 48% मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची मामीची पूजा करणे, दुसरे कोणत्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग, मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामाला असली तर ठीक, नाही तर मिळालं येईल. काहींच्या मामाचेही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रं वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे का? सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठलेवा, आता ते रसावतून द्यायला लागले, आता पिठलेवाले, सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईल. आंघोळीला घुसलन साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्टवर गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडू सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारण सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणणार ना कोणी शेती परवडत नाही, कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ऍव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 तर फीट झाले. मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कोण जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 वर्ष 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषध इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. 3रं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वासनाच ठेवत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. 4थं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय
राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया 10-26-26 ही जी खत आहे ही सलाईन आहे. पण शेण खते ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचीच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान. पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारे परत शेतीवर. तुम्ही आलात तरी एक करा ना. काय साते साते आता बाजार. बाजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ तुमची आई जिवंत आहे ना. आई जिवंत आहे ना. आहे ना. आई जिवंत आहे ना तुमची. आहे ना. तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठे येतील, बोर येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील. पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ. तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे. बरोबर आहे ना. आता लाबड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या आई मारावा? नाही ना. नाही ना. लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना. म्हणजे त्याची उलथावा तूही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो.
काय किती लाबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशीत. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ काढ, मर ना. का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानच तुझं श्राद्ध येणार. कशावर लिह? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आईने पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो जम्बू करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे अशी नीट करून टाकीन. बायको आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का? जिला सुन नाही ना एकही, तिथं टक्कळच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा अन ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोडली सुना आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनच एवढी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो जम्बुक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होत सडले वारा नुसते. माईकला लागू लागू होतच गेली नुसती. होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून. 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय करायचं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोटऱ्याचा, त्या दिवशी कष्ट बंद बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची. या नालायकांसाठी बांध करू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू घालू मोन्या टाचायच्या. आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कामवायचं? काम राहिलं शिल्लक. भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा. 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असं बायको डोक्याचा नसला. भारी गाजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची, मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची. मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोरे म्हणला असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं. आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय. तुला काय करायचं?
कमीत बसायचं या देवानी ए कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल आठवलं त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे. येतेच त्यांच्या संगत नवरा जोडवतो ती आगी वडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी ढिल्ली करा बरं. जाळाजवळ न्यायची ना अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली अरे फक्त म्हणायला कोण का. एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या. त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहत. पोरं खेळा त्या अंगणात. आपण त्याच्या जवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय काय चालय. तो म्हणतो काय चालायचं. वाटोळ झालं परपंचाच. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का. छे 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 मला काय करायचं बायको करून पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल कारण लबाड जनताय महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला. कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे. कष्टाचं चीज झालं मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज. तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज. म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी नवरा शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोते ती. दाना निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली. पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते पेडा तर दुसरा हप्ता घेऊन येते. काय का आलंय हो. बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे. तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही. पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचंय महाराज. तुकोबारायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी. काय विचारायचंय महाराज. बायको गेली पोरग गेला अन्न पाण्या वाचून पोरग गेलो. रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं. प्रार्थनाच केली देवाकडे श्री अनंता. काय बोलायचं महाराज. काय अभंग तुकोबाराय नेऊन ठेवले. बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही यांच्यात राहू नये काही उपयोग नाही. अहो माझ्या बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठाला यायला. गल्लीतल्या लोकांना हारुळे देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त. काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही. काय नाही फायदा महाराज. काही नाही. शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मिळाला त्याचा पोऱ्यात देव होता कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज.
देवाची बायको पळवणारा रावण पण देवा समोर मेला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उर फटाक्याला मारा. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही बी. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका, पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या, जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या, रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं. म्हणले 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही, त्याचे आध्यात्मिक शास्त्र पहा, ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक बोलली, उचलली, राहू दे. अरे तुही सीता 12वीच्या पेपरला गेली अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फटे पोथे नाही माझे याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय? त्या बाबळीपासून या बाबळी पोहोत आपलं तू जाऊन दाखव, मग तू येईल मी इकडली आखी इकीन पण तुझी जिरी. सावध व्हा, नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. हा दिली ठोकून आमच्या, चालली घरी. अरे बदला बाबा, आणि हे बदलावाच लागेल, बदलावच लागेल. काही नाही, म्हाताऱ्या माणसांना 2 वाक्य सांगतो. मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मारा. माझं ऐका, मला गाढव म्हणा. एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती. बाई कसा मिळाला? नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. भयान प्रसंग आलाय महाराज, भयान. नाही आला? हा भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा. 2 ठिकाणी भाषण टाळीत जा, एक 10व्यात आणि एक लग्नात. 10व्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा. लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज. तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय? ची वाळूत बसेल मंडळी राहते ना, लय वाईट बोला त्या महाराज. आता काय सांग, तुम्ही बसते नसेल त्यांच्यात. मी कधी बस, मला काय फेटा काढलो कोणी ओळखीत नाही टपक्यात. हा
मी कुठं डाव्यात बसलो ना, खालची इतकी वाईट बोलत आहेत, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं ती कचाकच घोडा लावतात खालून मला. डाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनिटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस लग्नांमध्ये भाषण करीत नका जाऊ. लगामा सगळं घोडा सोडितात खालून लोक, लगाम सुद्धा काढते नाही वाढत. लय वाईट बोलत लोक, कारण लोक एक तर वैतागेल राहतात, गरमाट मोकार, लग्न वेळेत नाही, आणि भाषण करणारे काय टाळ्यावर नाही. लग्नातली भाषण टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याच लग्न आहे. पण त्या मांडवातली बोलत होती, चौजाऊन चौथा उरला आणि गुलाबजांबू गाडी सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याच आहे काय. तेवढ्यात एक जणांनी इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा, त्या पुरीला 2रा-3रा महिना असेल. लई वाईट बोलत हे टाळीचा महाराज हे. बरं हाताला चौजाची लक्षणं नाही महाराज. बरं लई वाईट बोलत आहे. बरं जेव्हा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. अहो ज्याला बायको ऐकत नाही, हातानं चव घालवायची का नाही, आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. म्हणजे कॉलेज सुटलं, कॉलेज सुटलं, 2-4 कबरे बांड्या पुरी होते, शांबड्या बंगार केस कोणीकडे इथल्या फटीत चमकी, आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले, वळू मिश्या काढेल, स्वच्छता असा घाण वास, बगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची. पा ते पोरग त्या पोरीला पाहिलं, काय म्हणलं माहिती का, अरे अरे चंद्राचा दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी, चंद्रासारखी. ती काय म्हणली माहिती का, अरे चंद्र तर दिवसा उगला. ती पोर नंगाट होती, तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घुबडाला दिवस दिसलं कसं. हाताला चव घालवायची लक्षण आहे काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय याला चव घालायचं नाही. सावध राहा महाराज, काळ फार वाईट येणार. आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना, आमच्यासारखीची कीर्तनं जाऊ द्या. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्टी 10वी-12वीची फटकावली पाहिजे. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसायला लावा ना, जरा बारी द्यायला लावा ना. हे कवर बोंबलं दिंडायचं. 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले 12वीचे. आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये, सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून. शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा? कसं शक्य? जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फटीन. नालाय का, वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे. कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का, तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही. टोणग्या, नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न बरं. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. हा आणि त्याला खत पाणी आहे ना इकून. हातीलय हितलय खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोलू नका, तो काही करील. काय करेल तो? अरे पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय. हा काय करेल तो? उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला,
मी हेच झालं. आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे, तिचं कानफाड फोडलं पाहिजे, आठवड्यातून एकदा मुलगी हल्लीत पाहिजे, काही नाही सहज का होईना, पण तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे, तिचे हात तपासा, बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या. पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली, म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा? बरं तिला दप्तर नको? गुड्डी काय वागती काय आपली पोरगी, तिची केस तपासा, तिला जवळ घ्या, तिचं थोबाड फोडा, तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा, तिला कोणाचा फोन येतो हे तपासा, ती कोणाशी किती टाईम बोलली हे तपासा, त्याचे व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात, दत्तू पाटील, भिका पाटील, नाही नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पळून जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जने सायलेंट असतो तो, फक्त कणवतो घरात, खर्र खर्र भर फटका धरून. याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल.